सध्या शाळांना सुट्ट्या असल्या कारणाने अनेक जण आपल्या मामांच्या गावी किंवा इतर गावी प्रवास करण्यासाठी सोलापूरच्या बसस्थानकावर ये जा करत असतात। अशातच प्रत्येकाच्या जवळ लहान लेकरं सुद्धा असतात, परंतु तुमच्या जवळ जर लहान लेकरं असतील तर सावधान व्हा, कारण सोलापूरच्या बसस्थानकांमधून लहान लेकरांना पळवण्यात असल्याच्या घटना घडत आहेत। अशीच एक घटना सोलापूरच्या बसस्थानकात घडली आहे। मामाच्या गावी जाण्यासाठी सोलापूर बसस्थानकावर आलेल्या चिमुरडीला एका महिलेने पळवले। तिच्या कानातील सोन्याच्या रिंग आणि पायातील पैंजण काढून घेत तिला मोडणीम येथे एका लग्न समारंभात सोडले असल्याची माहिती समोर आली आहे। त्यानंतर वराडींनी सोशल मीडियावर तिची पोस्ट व्हायरल केल्यानंतर अवघ्या 6 तासात तिचे आई वडील मोडणीममधील लग्न समारंभात पोलिसांसह दाखल झाले आणि मुलीला सुरक्षित पाहून त्यांचे डोळे पाणावले आहेत। बावी येथील राजाभाऊ माळी यांच्या मुलीचे लग्न कार्य शुक्रवारी मोडणीम येथील एका मंगल कार्यालयामध्ये सुरू होते। अक्षताच्या वेळी चिमुरडी वराडींना रडताना दिसली। तिची विचारपूस केली असता ती फक्त मी सोलापूरची आहे एवढेच सांगत होती। दरम्यान संशयित महिलेने चिमुरडीला मोडणीम येथे माळी यांच्या लग्न कार्यात सोडून दिले, तेव्हा तिच्या कानातील सोन्याची रिंग पैंजण हे पायात नव्हते। पोलीस पथकातील कॉन्स्टेबल अजय चव्हाण, सुधाकर माने, अमोल खरटमल इतर पोलीस हे मोडणीम येथील लग्नस्थळ गाठले। तेथून तिला ताब्यात घेऊन तिला पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे। ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून याबाबत अधिक माहिती देताना फौजदार चौडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माने हे काय माहिती देत आहेत पाहूयात। फौजदार चौडी पोलीस स्टेशन हद्दीतील बस एसटी स्टँड या ठिकाणी लक्ष्मण शिंदे हे त्यांची पत्नी व 3 वर्षाची मुलगी यांच्यासह बार्शी येथे जाण्यासाठी आले असता त्या ठिकाणी तिकीट काढत असताना विनावाहक जी बस आहे त्या तिकीट काढत असताना साहेबराव शिंदे यांना पैसे कमी करण्यामुळे त्यांनी त्यांच्या पत्नीला आवाज दिला। ती पत्नी पैसे देण्यासाठी मुलीला त्या ठिकाणी उभं करून एक साधारण थोड्या अंतरावर त्या लाईनपर्यंत गेली आणि पैसे देऊन परत आल्यानंतर ती मुलगी त्या ठिकाणी दिसून आली नाही, म्हणून त्यांनी त्या ठिकाणी शोध घेतला परंतु मुलगी मिळून न आल्यानं त्या ठिकाणी जे एस टी स्टँडला आमचे जे पोलीस कॉन्स्टेबल घाडगे आहेत त्यांना ती माहिती दिली आणि त्या ठिकाणी एस स्टँडचे फुटेज पाहिले असता त्या फुटेजमध्ये एक महिला सदर मुलीला घेऊन जात असल्याचे व एक लाल रंगाच्या ओढणीने तिला झाकून घेऊन जात असल्याचे आमच्या निदर्शनास आले। सदरची माहिती मिळताच तात्काळ आम्ही स्वतः PI दराडे, API खंडागळे, API धायगुडे आणि टीम असे एस टी स्टँड या ठिकाणी जाऊन प्रथम फुटेजची पाहणी केली। सदर महिला ही आधी एस टी स्टँडच्या बाहेर गेल्याचं दाखवते आणि नंतर पुन्हा आत येऊन एक एस टी पकडून ती मोहोळच्या दिशेने जात असल्याचं निदर्शनास आलं। तात्काळ आमची टीम जी आहे त्यामध्ये पोलीस शिपाई अजय चव्हाण आहे, माने, त्याच्यानंतर सोनवलकर, त्याच्यानंतर खरटमल आणि अशी टीम आम्ही रवाना केली त्याच्या आईवडिलांना घेऊन। फुटेज पाहत असताना मोहोळ या ठिकाणी जाऊन ज्यावेळेस फुटेज पाहिलं त्यावेळेस ती तिथं उतरल्याचं व तिथं देखील पोलिसांची दिशाभूल करण्याच्या अनुषंगाने तिने आत बाहेर अशा पद्धतीने बनाव केला। त्यानंतर पुन्हा काही माहिती मिळाली की वैरागच्या दिशेने गेली, काही माहिती मिळाली सातारा एसटीत बसली। त्या पद्धतीने आमच्या टीमनी पंढरपूरपर्यंत माग काढला, परंतु त्याच दरम्यान मोहोळ पोलीस स्टेशनचे जे कर्मचारी आहेत बाबर आणि दराडे त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने त्याचं फुटेज काढल्यामुळं आमच्या स्टाफला ती माहिती दिली की ती महिला त्या ठिकाणाहूनच पुणा रोडच्या दिशेने चालत गेली दिसली। तात्काळ आमची टीम परत त्या ठिकाणी आली आणि त्या ठिकाणी ती महिला ही कुठल्या तरी वडापवाहनाने पुण्याच्या दिशेने गेल्याचं निदर्शनास आलं। आमची टीम तशीच फुटेज चेक करत मोडणीमपर्यंत आल्यानंतर मोडणीम या ठिकाणी चौकशी करत असताना आमच्या टीमच्या असं निदर्शनास आलं की त्या मुलीला एका मंगल कार्यालयाच्या पार्किंगच्या आयसोलेटेड ठिकाणी त्या मुलीला तिने सोडलेलं आहे। त्या ठिकाणी ती मुलगी ताब्यात घेतली आमच्या टीमनी आणि मुलगी ताब्यात घेतल्यानंतर त्या ठिकाणी देखील फुटेज पाहून त्या महिलेचं वर्णन आणि बाकीचे डिटेल्स आम्ही आता प्राप्त करतो आहे। त्या महिलेच्या विरुद्ध आम्ही पोलीस स्टेशनला आता गुन्हा दाखल केला आहे किडनॅपिंगचा आणि त्या महिलेच्या वर्णनावरून तिला अटक आणि पुढची प्रोसेस आता चालू आहे। सदरची मुलगी ही सुखरूप आम्हाला मिळालेली आहे। तिला त्याच ठिकाणी आईवडील देखील त्यांच्याबरोबर होते, आईवडिलांच्या ताब्यात दिलेली आहे आणि आता पोलीस स्टेशनला येऊन पुढील कायदेशीर कारवाई आम्ही केलेली आहे।